माढा लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या आपण फलटण तालुक्यात आहोत. रणजित निंबाळकर हे फलटण तालुक्यात येत असल्याने लोकांना काय वाटतं, या लोकांचे काय प्रश्न होते, हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लक्षच कोण देणार पाण्यावर. बरं, त्यामुळे आश्वासन दिलं तर काय पाणी कधी येईल म्हटले होते? आश्वासन कॅनल काढलाय की, पण त्याच्यात पाणीच नाही सोडलं. त्यामुळे या भागात बेकारी झाली. निंबाळकरांचं काम चांगलं नाही बे. निंबाळकरांचं काम आता काय त्यांनी जे केलेलं आहे ते ठराविक केलंय चांगलं, पण काय काय लोकांना काय पटतं कोणाला नाही पटत असं झालंय. 4 तारखेला आता निकाल आहे, 4 जूनला. कसं काय होईल काय वाटतंय? आता तसं काय इकडं झालंय, आता कोण खरं काय कधी तसं काय सांगता येत तरी नाही. कुणाची हवा जास्त होती? हवा जावली तर तुतारी होती. बरं, बाकीचं काय आम्हाला माहित नाही. पैसे वाटल्याचा आरोप करतात विरोधक, खरं आहे काय? पैसे वाटले ते काय? आमच्या तर निदर्शनात नाही आलं बाबा. मग आता काय, मग त्यांनी अंधारात काय केलं असं पण निदर्शनात नाही. तुमचं काय बाबा नाव? मोहन मकर. बरं बरं, तुमचा हाच मतदारसंघ ना? हा, आमचा हाच मतदार. काय परिस्थिती आहे, काय वाटते, कुणाची हवा आहे? काय नाळे म्हणतात तेच बरोबर आहे, सदस्य ग्रामपंचायत त्यांचंच बरोबर आहे म्हणणं इकडे. कारण लोकांना फार म्हणजे दुष्काळ परिस्थिती अशी बेकार आहे पाण्याच्या दृष्टीने. एक नेता बी नाही ना, दुसरी गोष्ट निसर्ग बी नाही. पण निंबाळकर तर याच तालुक्यातले आहेत की निंबाळकर? आहेत, पण इथपर्यंत त्यांनी साथ दिली नाही. काय आले नाहीत, गेले नाहीत, कोणी विचारलं नाही. काय त्यांना नाही आले, सामान्य माणसापर्यंत यायला पाहिजे. काय कोणाला भेटले? गावाला काय काम केलंय का त्यांनी 5 वर्षात? आठवण पाठीमागं तिकडे तुमच्या भागात तिकडे केलं असेल ठीक आहे, पण त्या गरज आहे तिथं नाही ना काय केलं. नुसतं पाठ चारे खांदून ठेवलं पण त्याला पाणी नाही. पाण्याचे स्वतः लोक डब्यात गेले, इकडले बाग फार डब्यात गेला. इथं जावलीत जास्त तुतारीची हवा होती काय? हो, तुतारी होणारच की काय, कारण लोक पाहणार. मोहिते पाटलांचं काम आहे का इकडं? काय नाहीत मोठे पाटलाचे, पण पवारामुळे जरा थोडं त्यांचं इकडे विषयाचा काय संबंध नाही, जास्त पोचत नाही, किंवा विशेषतः इकडे त्यांचं काय संबंध येत नाही जास्त. पाणी आहे का इकडं? नाही पाणी. काय नाव तुमचं? सुमन. बर, इथलं जावलीच का? नाही ना, मी मसवडचे. मसवडचे आहे. बर बर बर. काय मसवडला काय आहे? काय नाही, पाणी नाही अजिबात नाही. बर, खडकाळी भाग आहे आमचा. गोऱ्यांनी पाणी आणलं म्हणतात? नाही, अजून नाही आणलं. मतदान केलं का? होय. बरं चाललंय का? कशाच बरं, पाणी 15 दिवसात एकदा येत आहे, कशाच बरं आहे? गॅस ही मिळतो का? नाही. उज्ज्वला योजनेचा नाही मिळत. 900 स्वयंपाक कसा करता मग? चुलीवर. गॅस परवडत नाही? नाही परवडत. चुलीवरच बरं वाटतं. मोदींचं काम चांगलं आहे का? काय माहिती आता, आपण अजून गावात. तुम्हाला काय फायदा झाला नाही का? काय नाही. घरकुली मिळालं का? नाही मिळालं. 2000 मिळतात का? नाही. PM किसान योजनेचे नाही मिळत. मिळाल्यावर लगाड बोलायचं काय गरज आहे? पवार चांगले का मोदी? काय आता, पवार बी चांगला म्हणायचा, मोदी बी चांगला म्हणायचं, पाणी येऊस्तवर काय तरी. चला, कोण येईल मग? निंबाळकर येतील का मोहिते पाटील? काय आता कोणी येईल ती येईल. तुमच्याकडे कुणाची हवा? आमच्याकडे लिंबाळकराच्या हवा होती, कमळाच्या फुलाच्या. काय चाललंय? लावतोय की लय दुकान. उशीर केला काय? घरचा उद्योग झाल्याशिवाय हाला येते का? बर सगळं बघून काय लागतं. हां, मोकळ्या टाइम मध्ये ही काम करा. मतदान केलं का? केलं की. कशी परिस्थिती आहे इकडं फलटण आता तालुक्यात? कसं काय तसं सांगता येतं. निंबाळकरांनी काम केलंय का? निंबाळकरांना आता कशाचं काम केलंय नाही केलं. बघाय सुद्धा आलं नाही इकडं माघारी. निंबाळकर या तालुक्यात असून बघायला नाही इकडं. इसरा की तोंडावर. बर, पण कामं केली त्यानं. काय केली का? मस्त पाणलोट आणलं, हे आणलं. पाणी येतंय का त्याला? नाही कॅनेलनं नाही पाणी सोडलं. बर, त्याच्यामुळं सगळा खेळ झाला आहे. पाणी प्यायला नाही आता. लय अपदा आहे पाण्याची. 4 तारखेला काय होईल मग? आता तुमचा अंदाज कसा आहे तसाच माझा बी अंदाज आहे. आमचं कसं आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त कशाचं काय होईल. हा, आम्ही केलंय कमळाला मतदान. बर, काय कमळाला केलंय मतदान. त्यांचं मोठा आता त्यांचं नशीब त्यांच्या संग आपण काय सांगणार आहे. निंबाळकर येतील येणार. बर, 100%. हीच का मतदारसंघ? माडा जावलीत काय परिस्थिती आहे? काय पाणी वगैरे आहे आपल्या मी गावाला होतो 2-4. पाणी आहे का इकडं? पाणी सगळीकडेच नाही, बॉम्ब झाली पाण्याचे. टँकर चालू आहे काय? आहे की
बरं कधी येतो टँकर? काय कवा सकाळचं बी येते कवा संध्याकाळी बी रोज रोज येतो. येते तर रोज. पाणीच नाही दुसरं त्या टँकर आल्याशिवाय का नाही येऊन काय करतात. मतदान केलं का? केलं की कशी परिस्थिती आहे इथं दावलीत? काय नाही ह्यांना इचरा. तुम्हाला माहित असेल ना, आता तुम्ही मतदान केले, कुणाची हवा जास्ती, तुतारी का कमळ? काय दोन्ही सारखे चालले ते काय आपल्याला माहित नाही. 50-50% काय सांगता येत नाही. का हो? निंबाळकरांचं काम चांगले. कशाला आपण तसल्या राजकारणात असतो. आपलं शेतीन भलीन आपण काय करता? शेती किती आहे शेती? 18 एकर. 18 एकर. काय आता रानात? आता सध्या दुष्काळ आहे ना, आता कुठला आलं काहीच नाही. काहीच नाही. मशागत करून ठेवली. मशागत करून ठेवली. काय म्हणजे पिकं काय घेता? कांदा मका कांदा होता का गेल्या वर्षी? आहे की. कसं गेला? विकला नाही, स्टोरेज केलेला आहे. आता कसा दर आहे? चालला 21-22 पर्यंत. परवडतो का तेवढा? काढल्या का विकला असतात तरी परवडला असतं. आज कसं होतंय, ठेवाय खर्च जा. ठेवाय खर्च वाढतो, पण थोडा 10-20% वाढतो फक्त. मोदींचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. चांगलं आहे, एकदम चांगलं आहे. काय केलं मोदींनी? अहो तुमचं PM किसानचं पैसे मिळते. शिवाय रस्त्याची कामं घेतली तर एकदम जास्त प्रमाणात चाललेत. रस्त्याची कामं चाललेत. घरकुलं हे भरपूर म्हणजे त्याच्यासाठी निधी सोडला आहे. असं शेतकरी म्हणतात आमच्या मालाला भावच नाही मिळत. मिळतोय, माझ्या दृष्टीने मिळतोय. कारण कसं आहे, इथून पाठीमागं एप्रिल-मे महिन्यात कधीच एवढा दर नव्हता. 1700-1800 2000. इथं काय होईल? इथं 70% चालेल. 65-70. काय कमळ. महादेव काळे. काय करता? शेती. किती आहे शेती? 5 एकर. केलं का मतदान? मतदान केलं की 4 तारखेला निकाल आहे आता. होय का? 4 जूनला. बरं बरं बरं. काय होईल? येणार ना आपलंच. आपलं म्हणजे? हां आपलंच येणार ना. हे आपलं म्हणजे कोण? तेच ना आपलं हे भाजप. भाजप येणार. बरं. भाजपचं काम चांगलं आहे काय? आहे ना. बरं. का नाही चांगलं? तो कोण म्हणते नाही चांगलं? आहे का चांगलं? आहे ना. आहे म्हणून तर मग केलं आहे ना. भाजप येईल. हां येणार ना. आजी नमस्कार. नमस्कार. काय नाव? जाय बाय. बरं बरं. काय तुम्ही केलं का मतदान? केलं की. कोणाची हवा आहे जास्त, शरद पवारांची का मोदींची? हा मोदीची. नमस्कार. काय नाव? महेश शिंदे. काय करता? शेती किती आहे शेती? आहे 5-4 एकर. काय आहे राहणार आता? आता काय कुसळ. बरं बरं. पाणी नाही का? नाही पाणी. मतदान केलं का? केलं. काय परिस्थिती आहे इकडं? कमळच लागेल. कमळ लागेल. चांगलं काम आहे. चांगलं काम आहे. काय केलंय भाजपने? भाजपने पाण्याचं काम केलं महत्त्वाचं. आलं का पाणी? नाही आलं. मग कसं चांगलं काम आहे? पण भाजप हिंदुत्ववादावर कट्टर आहे, त्याच्यामुळे भाजप. बरं. त्यांनी काय फायदा होतो काय? फायदा म्हणजे हिंदू धर्माचं रक्षण करते ना भाजप. बरं. काँग्रेस करत नाही? काँग्रेस नाही. रक्षण करते म्हणजे काय नक्की करते? हिंदू धर्म टिकवून ठेवते ना. भाजप नसल्यावर हिंदू धर्म टिकणार नाही टिकणार. गोलटोप्या घालूनच फिरावं लागणार. काय बोलताय? हां भाजप तर आता सत्तेत आलं की. भाजप आहे म्हणूनच सगळं व्यवस्थित आहे. काँग्रेसवर काय होतं चांगलं? तेव्हा काय होतं? कुणाला काय भाव नव्हता, काय नव्हतं. कशालाच भाव नव्हता. कशालाच नव्हतं. आता भावाला आहे. बरं आहे. शेतकऱ्याला शेतकऱ्या दृष्टीने चांगलं आहे भाजप सरकार. येणाऱ्या काळात देखील चांगलं काम करेल शेतकऱ्यासाठी. भाजपने आणखी काय केलं हिंदू धर्मासाठी? आता आणखीन नाही काय, मग बस एवढंच आम्हाला माहिती आहे. राम मंदिर झाले. राम मंदिर झालेच. ठीक. फयाज शेख. काय करता? शेती. किती आहे शेती? शेती 15. आता काय राहणार? काय नाही आता. केलं का मतदान? केलं की. कशी परिस्थिती आहे इकडं? परिस्थिती चांगली आहे की. कोण येईल? तुतारी. तुतारी येईल. भाजपचं काम नाही चांगलं? भाजपचं काम चांगलं म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी धोरणच चांगली नाहीत भाजपची. शेतकऱ्यांना काय केलंय भाजप? शेतकऱ्यांना पिकाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांच्या कांद्याची परिस्थिती आता बघताय तुम्ही. कांदा एवढा रिवर्स कधीच नव्हता. एवढा आत्ता रिवर्स आहे कांदा. काय करायचं शेतकऱ्यांना? GST खात्यावर विचार करा की ₹1,00,000 जर खत घेतलं तर 18% GST लागते त्याला. 18,000 आमच्या ह्याच्यातनं शासनाला जातात. मोदींनी ₹6,000 शेतकऱ्यांना देतात. 6,000 म्हणजे आमचेच आम्हाला देतात ना मोदी.
काय मोदींनी हिंदुत्वासाठी चांगलं काम केलं म्हणतात लोक. नाही केलं की हिंदुत्वासाठी केलं की पण काय केलं हिंदुत्वासाठी काय शेतकऱ्यांसाठी केलं? नाही त्यांना राम मंदिर बांधलंय सगळ्या गोष्टी चांगल्या की बाकीचं केलं की पण ह्या शेतकऱ्यांसाठी काय आम्ही शेतकरी आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी काय विषय 6,000 रुपये दिले म्हणजे मोठी गोष्ट नाही 18% GST आणि दुसरी गोष्ट शिक्षणावर पुस्तक जरी घ्यायला गेलं माणूस तरी 18% GST आहे. शिक्षण तरी फ्री ऑफ कॉस्ट करा शिक्षणाला तरी महत्त्व द्या बाकी गोष्टींना नाही दिलं तरी चालेल पण शिक्षण मोदी एका सभेत म्हणाले जर काँग्रेस सत्तेवर आलं तर महिलांचे दागिने सोनं विकून असं कसं शक्य आहे? हे करल मुसलमानांना पैसे देतील. असं माहिती शक्य का? नाही. माहिती का विधान? माहिती आहे की विधान चुकीचंच आहे नाही असं मग याआधी काँग्रेस सरकार होतं त्यावेळी यांनी ह्या गोष्टी केल्या का आता मोदी कशा आणखी म्हणाले 2 म्हैसपैकी 1 म्हैस काँग्रेस सत्तेवर आल्यावर घेणारीच का हो? असं कसं करेल आणि काँग्रेस सरकार हिसकून घेऊन दाराकून काढायचं त्याच्या मोदी दाराकून असं का बोलतात मग? आता ती चुकीचं आहे त्याला एज्युकेटेड माणूस पाहिजे तिथं बरं. मोदी शिकलेले नाहीत. नाही ना एज्युकेटेड नाही त्याशिवाय असुविधा नाही का एज्युकेटेड माणूस पाहिजे बरं. बाकी नाही का बस ठीक. शेतकरी बरं बरं केलं का मतदान केलं की आणि जावलीत परिस्थिती तशी बिकटच आहे पाण्याच्या बाबतीत पाण्याची. बाकी सगळी चांगली आणखी काय प्रश्न आहेत जावलीत? काय नाही पाण्याचाच प्रश्न तेवढा आहे, दुसरं काय आता तो पण म्हणजे शेतकऱ्याच्या समाधानासारखं झालेला आहे जो आपला ह्याचा जोड प्रकल्प आहे का नाही तो पण तयार झाला आहे थोडक्यात निंबाळकरांचं काम चांगलं चांगले आता या काय 5 वर्षात कोणच काम करू शकत नाही का करते बरं बरं येईल का इकडं येणार माड्यातून? येतील काय नाव? दादा सुलाला चव्हाण. माडा लोकसभा ना? हो माडा लोकसभा. काय परिस्थिती आहे इकडं? 4 तारखेला निकाल लागणार आहे आता काय होईल? धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते पाटील. हो निंबाळकरांचं काम नाही काय? नाही पण आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादी शरद पवार. विरोधक म्हणतात इथं पैशाचा खूप मोठा वापर झाला. झाला असला तरी झाला पण झालं खरं आहे काय? झाला असेल की काय प्रमाणात झाला असेल काय नसेल झालं. ठीक. माझं नंदकुमार चव्हाण. काय करता? आम्ही बिझनेस करतो पुण्याला. बरं बरं माडा लोकसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघ. केलं का मतदान? मतदान केलं नाही ना हे बघा बरं 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 काय परिस्थिती आहे माड्यात? माड्यामध्ये 100% तुतारी निवडून येणार बघा आमचे धैर्यशील मोहिते पाटील 100% निवडून येणार आहेत. का बरं असं का वाटतंय? कारण कसं आहे माहिती आहे का विकास पाहिजे आम्हाला नसते पोकळ आश्वासन नको आहे आम्हाला विकास दिसला पाहिजे. खूप दिवसापासून आमचं गाव वैयक्तिक नागमोडे गाव हे खूप मागासलेलं गाव आहे आणि आम्हाला थोडा पवार साहेबांच्याच एक असा माणूस आहे की त्यांच्याकडेच बघून आम्हाला काही ना काहीतरी आशेचा किरण वाटतो बाकी इतर गोष्टीकडे तर नाहीच आहे आम्हाला कारण कसं आहे आम्ही भ्रष्टाचाराच्या पाठीमागं कधीच जाणारी माणसं नाही. मोदी तर म्हणतात आम्ही भ्रष्टाचार संपवला. नाही दिसतंय ना सगळं आम्ही घ्यायचं आणि कसं आहे भ्रष्टाचार केलेली घ्यायची आणि त्यांना आपलं क्लीन शीट देऊन टाकायची असं नसतंय हो दुसऱ्या तांदळासारखी माणसं नसतात. कारण होतं कसं माहिती आहे का जे खरं सच्चा कार्यकर्ता आहे ना सच्चा कार्यकर्ता कधीच कुठलाही पक्ष सोडून जात नाही आणि पवार साहेब तर आमच्या महाराष्ट्राचं दैवत आहेत त्यामुळं 100% आमच्या माड्यामध्ये तुतारीच निवडून येणार आहे. रवींद्र चव्हाण. तुम्ही काय करता? काय डिरे आहे आपली. बरं बरं काय परिस्थिती आहे माड्यात? माड्यात काय तुतारीच लागणार कारण कामच अशी 5 वर्ष दिले ह्यांना पण काय केलेलं दिसलं नाही कुठला निधी नाही कुठल्या गावाला काय नाही आमच्या गावाला तर शून्यच असं म्हणताच येणार नाही काय दिलंय त्यांना किंवा त्यांना दाखवावं काय दिलंय म्हणून कागद काय कोणी जावतंय आणतंय म्हणलं की पाटाचं मंजुरी आणली काय पण ती महाराजांच्या काळातच मंजुरी आली त्यामुळं काय त्यांचा विषय नाही काय म्हणजे नुसतं म्हणतात आम्ही आणली पण असं वाटलं नाही आम्हाला. दुधाला अनुदान आहे का? अनुदान दिले 5 रुपये दिले. मिळते का शेतकऱ्यांना? मिळते 5 रुपये मिळते. आता कसा दर आहे? दर 27 रुपये 5 रुपये अनुदान दिलं. 27 आणि 5 हां 32 हो 35 आहे आता पण दर 35 रुपये पाहिजे कुठं चारा नाही काय नाही चाऱ्याचे बी पैसे म्हणले पाठवू अनुदानात पण काय त्यांना पाठवलं नाहीत असं काहीतरी केलं पाहिजे ना हो त्यांना. शेतकऱ्यांना आज दुष्काळ इतका मोठा पडला आहे की चारा कुठून आणावा हा प्रश्न आहे पण ही कोण सुद्धा राजकारणी माणसांनी कोणी दखल घेत नाही त्याबद्दल. आमचं म्हणणं आहे की चाऱ्याच तरी मिटवावं लोकांची समस्या आहे दरसुद्धा वाढवले पाहिजे आता 35 रुपयावर गेले पाहिजेत दर मग. दूध उत्पादक शेतकऱ्या सगळ्यांना मिळते का अनुदान? हो मिळते सगळ्यांना मिळते. हो हो नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? मिथुन चव्हाण. काय करता? शेती. किती आहे शेती? 5 एकर. आता रानात काय आहे? रानात आता काय येतो दुष्काळच आहे काहीच नाही बागा होत्या ते जळून चालले त्या काढल्या काल बागा काही कामं नाहीत आम्ही तुतारीलाच मतदान केलं का मतदान? तुतारी येईल. हो तुतारी येईल कारण काम नाही
निंबाळकरांचं शून्य काम आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या गावामध्ये वैयक्तिक त्यांची जवळजवळ 50-60 एकर त्यांनी शेती खरेदी केलेली आहे. किमान त्यांनी त्यांच्या शेतीसाठी तरी कुठल्या गावात खरेदी केली? ही नाईकमेवाडी गावामध्ये किती एकर खरेदी केली? 50-60 एकर असेल, 40-50 एकर तर असेल, आता एवढं काही सांगता येणार नाही. पण किमान त्यांनी त्यांच्या शेतीसाठी तरी दोंबलकोडीचं पोटफाट्याचं काम करून पाणी आणलं पाहिजे होतं. त्यांनी त्यांच्यासाठी नाही आणलेलं आणि आमच्यासाठी आणलेलं नाही. 5 वर्ष खासदार राहून ते त्यांच्यासाठी काही अवघड काम नव्हतं. एवढे हजारो कोटीची तासाला 1000 कोटी खर्च निधी आणला म्हणतात. मग त्यांनी त्यांच्या गावात, आता हे त्यांचंच गाव म्हणायला लागेल, त्यांनी त्यांच्या गावामध्ये किमान त्यांच्या शेतीसाठी तरी पाणी आणणं गरजेचं होतं. ते काही काम झालं नाही 5 वर्षामध्ये. मग शेवटच्या क्षणाला निवडणुकीच्या तोंडावर ते बाबा की हे मंजूर केलं, ते केलं, पाणी येईल, ते आश्वासनं पोकळ वाटते. कुठलं गाव? मिरड. मिरड. हां, केलं का मतदान? मतदान केलं की. कशी परिस्थिती आहे तिकडे मिरड्याला? कुणाची हवा होती? हवा कुणाची होती मिरड्याला? मिरड्याला हाय जास्त करून हेच काय? रणजित दादा. हां, रणजित दादा निंबाळकर. हां, बरं बरं बरं. पण काय ते निंबाळकरांची हवा आहे? हवा आहे, पण काय त्यांनी काम केलं नाही. नाही केलं. आज जा सध्या तर अजून नाही काय. पाणी 2 बारा पाणी माघारी गेलं. मग हवा म्हणताय तुम्ही त्यांचीच आहे? दिलं तर मग पुन्हा असे लोकांनी दिले. हां, करता ग्रामपंचायत सदस्य मिरडे शेती. बरं बरं बरं. काय परिस्थिती आहे मिरड्यात? काय भयाव परिस्थिती झाली, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा छावणी वगैरे नाही काय? छावणी नाही, काय नाही. आताशी प्रस्ताव सरकारनं टाकलेला आहे, भाजप सरकारनं, की बाबा हां गव्हर्नमेंटच्या जागेवर म्हणजे सरकारी जागेवर चारा डेपो करू. पण त्याचं होस्तोपर्यंत ही करस्तवर 15 दिवसात ह्या पाऊस जर पडला तर ती फॉलच गेलेलं आहे. आतापर्यंत टँकर चालू आहे, 3-3 टँकर गावाला पाणी येतं आहे. ती काय पाणी पुरवठा होत नाही. जनावरांची संख्या जास्त असल्यामुळं त्या जनावरांना पाणी द्यावं का माणसांना पाणी द्यावं, इतकी बिकट परिस्थिती होऊन गेलेली आहे. शेतातल्या विहिरी बिरी सगळ्या आटून गेलेल्या आहेत. त्यामुळे पाण्याची भयावह बिकट परिस्थिती झालेली आहे. आणि दुधाचं दर म्हणलं तर दुधाच्या दराचं तर काय विचारूच नका. 26-27 रुपये दुधाला दर चाऱ्याचं भागत नाही, गोळी भुसा भागत नाही. आणि शेतकरी पूर्ण गोत्यात गेलेला ह्या दुष्काळात. दर आहे दुधाला? दुधाला 26 रुपये. आता 5 रुपये अनुदान मिळते? 5 रुपये 2 महिन्याचं अनुदान मिळालं. तिथनं पुढचं काय नाही मिळालं. एकदम दुग्ध व्यवसाय गोत्यातच गेलेला व्यवसाय आहे. हे आपलं शेतकऱ्यांनी पशुधन सांभाळायचं म्हणून सांभाळून ठेवलेलं आहे, बाकी काहीच नाही. त्याच्यावर भाजप सरकारनं बारकाईने लक्ष देऊन जर केलं तर शेतकरी जगतील, नाहीतर शेतकरी जगू शकत नाही. मिरड्यात कोणाची हवा जास्ती? तुतारी. ठीक, धन्यवाद. शेतकरी. बरं, किती आहे शेती? शेती 4-5 एकर आहे. आता काय राहणार? रानात काय आता पाणी प्यायला नाही. बरं, पाणी मग कसं? टँकर? टँकर आहे पाण्याला. किती दिवसाला टँकर येतो? टँकर रोज येतो की. रोज येतो? बरं. पाणी येतं आठवड्यात नाही एकदा. टँकर रोज येतो म्हणताय? मग आता एक गावाला टँकर 2 येत असतं. गाव काय थोडं आहे का मोठं? बरं बरं बरं. आठवड्यातनं एकदा मिळते? हां. कुठलं गाव तुमचं? नाईक बोंबवाडी. काय परिस्थिती आहे गावात? काय पाणी नाही, लोक जनावरांना. निवडणुकीची कुणाची हवा आहे? निवडणुकीची काय तुतारी. तुतारी. काय करता तुम्ही? मी पुण्याला असतो. रानात काय शेती वगैरे आहे काय गावाकडे? शेती आहे पण पाणी नाही. बरं. कुठलं गाव? नागमवाडी. काय या गावात काय परिस्थिती आहे? कशाबद्दल? कुणाची हवा जास्त? हवा निंबाळकर की मोहिते पाटील? मोहिते पाटील. बरं. निंबाळकरांचं काम नाही काय? काम आहे ना. पुण्यात काय करता तुम्ही? मी जॉब करतो. कुठला जॉब? कंपनीत आहे. बरं. मोदींचं काम कसं आहे? मोदींचं काम अरे चांगलं आहे. काय केलंय मोदींनी? काय केलं म्हणजे? काम काय केलंय? काम केलं आहे ना. काय नाही, तुम्हाला माहिती नाही का? नाही, तुम्हाला विचारतोय मी. तुम्हाला माहिती पाहिजे. दिसतंय की प्रत्येक केलं आहे ना काम, काय ना काहीतरी. कंपनी कामं सांगू शकता? हां, मोदींनी केलेली 4 कामं सांगू शकता? कंपनीसाठी नाही केलं काय? शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी नाही काय केलं. कामाच्या धंद्यासाठी केलं आहे, नोकरीसाठी केलं आहे. जे धंदे करतात त्यांच्यासाठी त्याने केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी काय नाही केलं ते. कांदा प्रश्न आहे, भरपूर काही प्रश्न आहेत तसे म्हणा गेले. शेतकऱ्यांसाठी नाही. हवा कशी आहे? आमची तुतारीचीच गावात हवा आहे. आणि तसं काय तसं बघायला गेलं तर फलटणचे खासदार आपले निंबाळकर, त्यांनीसुद्धा गावासाठी एवढे MIDC वगैरे आणले, पण काही नाही गावात, काहीसुद्धा हे केलेलं नाही. विकास कामं कुठलीच आणलेली नाहीत. फक्त आता या गावाचा असा विषय झाला आहे की माड्यामध्ये पूर्ण या गावाचं नाव झालेलं आहे की MIDC आणली, परंतु या गावात काहीच नाही त्या पद्धतीचं. नुसता बोर्ड लावला आहे प्रत्येक. MIDC चालू नाही? अहो नुसता बोर्ड आहे हो, चालूचा तर विषय लांबचाच आहे.
पण याच्यावरतीच सर्व प्रचार चालू आहे. MIDC आणली, पण त्या MIDCच्या मागं जे गावाला लागणारा सर्व पाणी म्हणा काय विकास कामे काहीसुद्धा आणलेली नाहीत, असा विषय आहे. ड्रायव्हर टँकर ड्रायव्हर टँकर ड्रायव्हर कुठलं म्हणजे लोकांना पाणी वाटतं? पाणी वाटतं संजू बाबा पंचायत समिती नाही डी रे आपले संजू बाबा बरं. त्यांनी स्वतः वाटतात कधी? स्वतः संजू बाबा वाटतात. प्रत्येक गावाला आता 15 टँकर चालू आहेत. बरं. गोविंदचं संजू बाबांनी सांगितलं गावाला पाणी कमी आहे, पाणी देऊन द्या. बरं. आता ही चौकी हे काम तर सरकारचं आहे की? सरकारचं नाही, संजू बाबा सांगते. सरकारने दिलं पाहिजे ना, पण देत नाही सरकार देत. सरकार देत नाही पाणी, संजू बाबा देते. फलटण पंचायत समिती आहे ना? पंचायत समिती आहे, पण ती कुठल्या गावाला असेल ते बाबांनी सांगितलं ह्या गावाला पाणी घेऊन जावं, जातोय आम्ही. संपला विषय. रोजच्या 6 खेपा करतोय. निंबाळकर पाणी वाटत नाही त्यांचं आम्हाला माहिती नाही, बाबांनी सांगितलं पाणी वाहतोय. किती खेपा होतात रोज? रोजच्या 8 होते. 8 खेपा प्रत्येक गावाला. प्रत्येक गावात? हां. नाही म्हणजे रोज 8 की एका गावात 8? एका गावात नाही, प्रत्येक गावाला 8 वाटतं. म्हणजे एका गावात 2 3 असंच रोज 8. रोज 8 खेपा. आणि काय नाही काय नाही, संजू बाबांनी सांगितले पाणी घेऊन जावा, खेपत आम्हाला घेऊन देणार काय नाही. हां बाबांनी या गावात काय होईल? हां या गावात ह्या गावाचा विषय नाही. आमच्या गावात संजू बाबा सासवड जनजन सासवड कुठला जनजन सासवड इथे फलटण तालुका. फलटण तालुका. फक्त संजू बाबा. काय परिस्थिती आहे? नाही फक्त संजू बाबा पाण्याची. कमळ कुठले तुतारी तुतारी. काय नाव? अनिल पखाले, माडा लोकसभा ना? माडा लोकसभा. तुम्ही फलटणमध्ये राहता? फलटणमध्ये. फलटण शहराची काय परिस्थिती आहे? कोणाचा बोलबाला जास्ती आहे? फलटण शहराची काय 50-50 परिस्थिती. 50-50%. बरं. निंबाळकरांनी काम केलंय या शहरात? बऱ्यापैकी रणजितदादा लीड घेतील. ओके. फलटण तालुक्यात नंतर 100% घेतील. काय प्रश्न आहेत या शहराचे काय महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा. पाण्याची कामं रणजितदादांकडनं तालुक्यात चांगली झाली. जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या स्कीम आहेत त्या, आणि चांगल्या मोठ्या स्कीम आहेत. प्रत्येक गावाला 24 तास पाणी पुरवठ्याच्या, आणि जवळजवळ कामं बऱ्यापैकी स्पीडमध्ये चालू पण झालेली आहेत. प्रत्येक गावाला 24 तास पाणी आहे? 24 तास पाणीची स्कीम नवीन चालू झाल्यात ना आता. मिळते का पण पाणी? आता आमच्या गावाला तर आहे, कोयकेला तर पाणी आहे चांगलं आहे. 24 तास पाणी. 24 तास नाही, पण पाणी आहे चांगलं. शेती आहे का? आहे की. काय राहणार? शेती आमची गहू, ज्वारी, बाजरी. भाव आहे का शेतीमालाला? शेतीमालाला आहे. नमस्कार. काय करता तुम्ही? काय नाही, शेतीच. फलटणमधलेच का? कोळकीच. काय रानात काय आता? बेमुग आहे, 2-4 पानं ऊस आहे. पाणी आहे? पाणी आहे. शेतीमालाला भाव आहे का? कशाचं भाव आहे? नाही भाव. दर नाही, मालाला दर नाही. केलं का मतदान? मतदान केलं. काय काय वाटतंय 4 तारखेला? काय सांगता येते आता? तरी तुमचा अंदाज? नाही, काय सांगू शकतो. तुम्ही बऱ्याच लोकसभा निवडणुका बघितलीत? नाही, मस्त बघितली. चर्चा कोणाची जास्त तिकडं? आपण डोक्यातच घेत नाही ती. कुणाची असली हो करायचे सांगतो. बिंदास सांगायचा विषयच नाही, पण आपण मतदानच केलं नाही तर सांगायचं काय? मतदान केलं नाही? गेल तू गावाला. बरं. ठीक गावाला. नमस्कार. नमस्कार. काय नाव? शिवाजी मोरे. कुठलं गाव? झिरोपदी. फलटणमध्ये काय होईल? काय आता तर लोक तर म्हणते इकडे 50% होईल. नक्की काय सांगू शकते आपण आता? 50% होईल. दोन्ही म्हणते 50%, ही म्हणते 50%. तुमच्या गावात निंबाळकरांचं काम आहे का? हाय की. हे दोघांची काम आहे ती, तशी काय एकट्याच जास्त चर्चा कोणाची? तशी नाहीच ना, दोन्ही पार्ट्यांची चर्चा चालते. असं काय अमकच झेंडा तसं नाही. तसं 50% सांगता येणार नाही. सांगता नाही येणार. काय आंध्रमध्ये काय परिस्थिती आहे? काय दादांनी केलेलं कामं चांगलं. पाणी आणलेलं महत्त्वाचं या भागात. बरं. जे दुष्काळ भाग होता का नाही, पाण्यामुळे महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा असतो ना. पाण्याचे वगैरे कामं केले, रस्त्याचे चालू आहेत कामं. आता MIDCचं केलं आहे म्हणजे नियोजन, म्हणजे होईल. आलं तर येईल, म्हणजे प्रगती. विजय होतील? हां, विजय होईल, पण घासून होईल. कारण का पुढं पण व्हायचं, प्रतिस्पर्धी कट्टर आहेत ना, त्याच्यामुळे व्हायचं घासून पण येतील दादा.
सध्या आपण फलटण शहरात आहोत. याच शहरातून रणजित निंबाळकर येत असल्याने या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं खूप आवश्यक आहे. साहजिकच त्यासाठी आपण लोकांसोबत बोलणार आहोत, लोकांशी चर्चा करणार आहोत. स्थिती आहे फलटणमध्ये कशाची काय होईल? 4 तारखेला निकाल आहे, कोणाचं पारडं जड वाटतं? निकाल होय आता तसं काय सांगू शकणार नाही, कारण दोन्ही बी पार्ट्या आमच्याच असल्यामुळं. मतदान कसं झालंय तरी काय कोणाचं पारडं जड आहे? झालंय की 50% झालंय. 50% बरं ठीक. नमस्कार, काय नाव? तानाजी गोळे. फलटणच ना? फलटण. फलटणमध्ये कसं झालंय मतदान? काय कोणाचं पारडं जड वाटते? तसं म्हणजे परफेक्ट काय सांगता येणार नाही. जास्तीत जास्त कोणाला मतदान झालं आहे म्हणून असं काय सांगता येणार नाही. तरी काय अंदाज काय वाटतोय? लोकांचा कल कसा होता? लोकांचे काय प्रश्न होते? काय लोकांनी कुठल्या प्रश्नासाठी मतदान केलंय? लोकांनी पाणी प्रश्नासाठी मतदान केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. आणि जशी फलटणच्या लोकांना धुंबलकुडीमधल्या निरादेगोरच्या कॅनलची गरज आहे, तशी खालच्या लोकांना सुद्धा त्या कॅनलची गरज आहे. आणि त्या कॅनलचं काम लोणच्या पुढपर्यंत झालं आहे, तिथनं पुढं होणं गरजेचं आहे. पण पाठीमागच्या पिरियडमध्ये हे काम झालं पाहिजे होतं आणि 2019ला झालं पाहिजे होतं. परंतु आता हे न झाल्यामुळं खालच्या लोकांनी पाणी प्रश्नावर खालचा उमेदवार त्यांनी दिला आहे. त्यामुळं नक्की जास्त कोणाला मतदान होईल किंवा कोण निवडून येईल हे काय सांगता येत नाही. मतदान होतं ना? होते की. काय परिस्थिती आहे? कोणाच पारडं जड वाटते? मोदी. हां बरं, मोदींचं काम चांगलं आहे? हो, मोदीचं. काय केलंय मोदींनी? सगळंच ते दिलं आता. सगळं म्हणजे 4 कामं सांगू शकता का नरेंद्र मोदींनी केलेली? नाही. का मग मोदी कसं चांगले आहेत की चांगले? शेती आहे का? काय आहे की. किती आहे? 10 एकर. काय आहे रानात? ज्वारी. बरं, कांदा वगैरे? कांदा आहे की. कसं गेला कांदा? अजून लावला आहे. बरं, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव आहे की. काय आता पप्पांनाच माहिती आहे, पप्पाच लावणार असतात. ठीक, धन्यवाद. नमस्कार. कुठलं? फलटण. फलटण. केलं का मतदान? झालं की. काय परिस्थिती आहे फलटण शहरात? काय होईल? 50-50. कमी जास्त तिकडे होईल. अर्धा निंबाळकर स्थानिक उमेदवार होते ना? स्थानिक आहेत, त्यांना जास्त होणार नाही मतदान? कसं आहे आमचे नेते संजू बाबा, रामराजे नाईक निंबाळकर, त्यांचं पण इथं हे आहे ना कार्य आहे. त्यांनी विरोधात केलं मतदान? विरोधात नाही म्हणजे आम्ही त्यांच्या मागं नव्हतोच ना ह्यांच्या खासदारात. पण त्यांनी विरोधात प्रचार केला ना? विरोध आता महाराज आणि संजू बाबा नव्हते, पिट्टू बाबा होते, बाकी होते सगळे. त्याची भूमिका विरोधातच होते ना? विरोधातच म्हणायचं म्हणजे काय नाही, तटस्थ राहिले. तटस्थ राहिले. हो. नमस्कार. नमस्कार. काय नाव? ज्योती गोसावी. मतदान केलं? हो. काय परिस्थिती आहे शहरातली? कोणाचं पारडं जड वाटतंय? नाही सांगता येणार. सांगता येणार नाही. या शहराचे काय प्रश्न आहेत? रोजगारीचा सगळ्यात महत्त्वाचा. पाण्याचा प्रश्न आहे? पाणी नाही, पाणी येते, कॅनॉल आहे. बरं, शेती वगैरे काय का? काय शेती नाही. काय करता तुम्ही? मी टीचर आहे. बरं, टीचर आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. हो. तरुणांना काम पाहिजे ना, प्रश्न. नरेंद्र मोदींचं कसं काम आहे? पण कसं आहे, रोजगारीचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा. ग्राउंड लेवलला रोजगार, तरुणांना शिकून नोकऱ्या नाहीत, तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. असा काय ते बदल झाला पाहिजे की प्रत्येकाला जो वेळ एकदा गेलेली वेळ येतच नाही ना. एवढी भरतीचे सगळे इतके प्रश्न पडले. खूप मोठ्या प्रमाणात पेपर फुटी पण होती. एक टीचर म्हणून तुम्ही समजू शकता तो प्रश्न. फार अवघड आहे. जो जीव तोडून कष्ट करतो त्याच्यावर काय बेततं ती तोच माणूस जाणू शकतो. फक्त हे महागाई आहे. तुमच्यासाठी काय वेगळं, माझ्याकडून वेगळं ऐकायचं आहे का? नमस्कार. नमस्कार. काय नाव? मितेश. केलं का मतदान? केलं की. काय परिस्थिती आहे शहरात? काय रणजित दादा पण नाही. रणजित दादा विकास पाहिजे. बरं, काय विकास केला त्यांनी? विकास केला की भरपूर. आता कामं चालू आहेत त्यांची. काय कामं केली? रस्त्याची कामं चालू आहेत, हायवे आणला आहे, पाण्याची कामं केली आहेत. पाणीदार खासदार म्हणतात त्यांना.
पाणी आणलं. काय करता तुम्ही? माझा मेडिकल व्यवसाय आहे, फार्मासिस्ट आहे. व्यवसायासाठी पण चांगलं आहे. आता पुढं पिढीला म्हणजे आपल्याला चांगला स्कोप आहे त्यांच्याकडनं. ठीक. नमस्कार. नमस्कार. फलटण शहर. हो. काय परिस्थिती आहे शहरात? कोणाचं पारडं जड वाटते? काय आता भाजपचं वाटतं. भाजपचं. काय तरुणांचे काय प्रश्न आहेत? सध्याचं नाही काय. काय करता तुम्ही? जॉब. बरं. कुठे करता जॉब? बारामतीला भारत पुरुष. बरं. इथे असे एक कंपनी फलटणमध्ये. ठीक. नमस्कार मावशी. फलटणमधले का? केलं का मतदान? मग केलं की. काय वाटतंय कोण येईल निवडून? कुणी काही येईना, कुणी आलं तरी काय आपल्याला करायचंय? सगळी सारखीच आहे का नाही? तुम्हाला मदत मिळत असेल की सरकारची? काय कुणाची? 2000 मिळत नाहीत का? शेती आहे का काय? शेती 1.5 एकर आहे फक्त. 2000 मिळत नाहीत? नाही. PM किसानचे नाहीत मिळत. नाही मिळत. कारण मिस्टरला आमच्या सगळे पेन्शन सारखेच? सगळे सारखेच आहे ते. कुठल्याला नाव जाय जागा सांगा. मावशी नमस्कार. बोला की, नाव सांगा. नाव लोखंडे. तुम्ही फलटणमधलेच ना? हो. काय परिस्थिती फलटणमध्ये? काय आता काय आपल्याला माहिती, आपलं शेतकरी आम्ही म्हणल्यावर. शेती आहे का? शेती आहे की आम्हाला. काय आहे रानात आता? काय नाही आता पाण्यामुळे, पाणीच नाही तर. शेतीमालाला भाव आहे का? कशाला दर आहे? कांद्याला दर नाही, कशाला दर नाही. कशाला होता का कांदा? होता गेला. कसा गेला कांदा? 1400-1500. बर. परवडतो का? किती शेतकऱ्याला किती कांद्याला दर असल्यावर परवडतो? काय विचारू, मला काय एवढं माहित नाही. तुम्ही कांदा शेती करता ना? हो करतो की शेती. कमीत कमी 2-2.5 हजार तरी पाहिजे ना तर. पाहिजे की. हां, तेव्हा मग परवडणार शेतकऱ्याला. PM किसानचे पैसे मिळतात? हो मिळतात मला. 2000 रुपये मिळतात. बंद झाले होते ते मिळतात. आमचं फलटण. काय होईल फलटणमध्ये? काय परिस्थिती? कोणाचं पारडं जड वाटते? काय कुणाचं वाटायचं आहे? आपल्याला कष्ट करायचे ते करावं लागतंय. असले गुन्हेगारांचं काय करायचं? काय करता तुम्ही? मेस आहे बर. वाटारला. वाटारला. हो. शेती आहे का काय? आहे की इथं फलटणला. किती? 1 एकर आहे फक्त. काय राहणार आता? आता रानात काय म्हणजे हे केलंय, वेणे केलंय ते कलेक्टर वेणे आहे. नाही मी नाही सांगू शकत. तुम्ही मतदान केलं असेल ना? केलंय. काय प्रश्न आहेत? नाही मी नाही. काय कुठल्या प्रश्नाला मतदान केलं तुम्ही? नाही ते नंतर सांगू शकतो. प्रश्न तर असतील ना काहीतरी. हा? पाणी नाही, शेतमालाला भाव नाही. शेती आहे का काय? आहे की. मग शेतीमालाला भाव आहे का? शेतीमालाला भाव आहे, बऱ्यापैकी आहे. आहे. बरं. मोदींचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. हां. बरं. येतील का मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील? होतील की. होतील. हां. जगन्नाथ जाधव. फलटण शहर. हां फलटण शहर. काय परिस्थिती आहे शहरात? काय होईल? कशाची? कोणाचं पारडं जड वाटतंय? निंबाळकर की मोहिते पाटील? तसं काय सांगू शकत. तरी पण मतदान केलं ना? हा केले. पाऊस. काय काय प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं? काय आपले चांगला भाव महाराष्ट्रात झालाय का विकास शहराचा? होईल. पवार साहेब असल्या होणार. पवार साहेब असल्यावर होईल विकास. विकास. मतदान केलं का? केलंय. काय होईल 4 तारखेला? ते रिझल्ट आल्यावर कळेल. तरी कोणाचं पारडं जड वाटतंय? नाही सांगता येत.